Practice set 1.4. Question number 2. Show the number square root of 5 on number 9. Now we will see how to show the number square root of 5 on number 9. आता आपण बघणार आहोत की वर्गमुळात 5 ही संख्या रेषेवर कशी दाखवायची. आता त्याचं सोल्युशन, त्याचं उत्तर लिहिण्यापूर्वी आपल्याला काय करायला पाहिजे. फर्स्ट वी ड्रॉ अ रफ फिगर, एक कच्ची आकृती काढूया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. काटकोन त्रिकोणाची एक कच्ची आकृती आपण काढूया. O A B, a right angle triangle. If we take OA, length of OA is 2 unit and length of AB is 1 unit. If we take length of OA is 2 unit and AB is 1 unit, then automatically we get OB is length of OB is square root of 5. First we see how we get square root of 5 as a hypotenuse of a right angle triangle. ह्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी वर्गमुळात 5 कशी मिळते ते अगोदर आपण बघू आणि मग आपण नंबर लाईन काढूया. बघा, इन राईट अँगल ट्रायंगल OAB, in triangle OAB, angle A is equal to 90 degree. आता A हा 90 अंशाचा कोण आहे, त्यामुळे आपण ह्या त्रिकोणात पायथागोरसचा थेरम वापरू शकतोय. Therefore, by using Pythagoras theorem, माहिती आपल्याला हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. हियर हायपोटेन्यूस इज OB. Therefore, OB square is equal to OA square plus AB square. OA is length of OA is 2. 2 square plus 1 square is equal to 2 square is 4 plus 1 square is 1 is equal to 4 plus 1 is 5. OB square is equal to 5. Therefore, OB is equal to square root of 5. बघा, लक्षात येते. जर आपण OA ची लांबी 2 युनिट घेतली आणि AB ची लांबी जर 1 युनिट घेतली तर आपोआपच आपल्याला OB या कर्णाची लांबी किती मिळणार आहे, वर्गमुळात 5 युनिट आपल्याला त्याची लांबी मिळू शकते. आता आपण बघूया की हा आपल्याला वर्गमुळात 5 ही लांबी किंवा वर्गमुळात 5 हा बिंदू कसा दाखवायचा आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहे बघा. फर्स्ट वी ड्रॉ अ लाईन. आधी आपण एक रेषा काढूया, एक रेषा. मग काय करू, आपण एका बिंदूपासून सुरुवात करून इक्वल डिस्टन्सवर एकसारख्या मापाच्या काही खुणा करून घेऊया. बघा, इक्वल डिस्टन्सवर आपण एकसारख्या अंतरावर काही खुणा करून घेऊया. त्याला कोऑर्डिनेट्स लिहून घेऊया. एका ठिकाणी 0 1 2 3, लेफ्ट हँड साईडला -1 -2 -3 अँड सो ऑन. अशा पद्धतीने आपण लिहून घेऊया. आता आपल्याला कसा राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे बघा. OA ची लांबी आहे 2
आणि ए बीची लांबी आहे 1 युनिट. त्यामुळे आपल्याला फर्स्ट वी ड्रॉ टेक अ पॉईंट 0 ॲज अ ओ. 0च्या ठिकाणी ओ घेऊया. 2च्या ठिकाणी 2 इज अ पॉईंट ए. फर्स्ट वी ड्रॉ अ परपॅन्डिक्युलर ॲट पॉईंट ए. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, ए या बिंदूजवळ परपॅन्डिक्युलर काढणार आहोत. बघा, सेट स्क्वेअरचा वापर करून आपण परपॅन्डिक्युलर काढू शकतोय. कसा ठेवणार, या काटकोन करणाऱ्या ज्या 2 बाजू आहेत यापैकी एक बाजू लाईनवर ठेवा, एक बाजू रेषेवर ठेवा आणि दुसऱ्या बाजूवर ए बिंदू घ्या. ए बिंदूतून जाणारी आपल्याला काढायची परपॅन्डिक्युलर लाईन, परपॅन्डिक्युलर रेषा, लंब रेषा काढायची ए बिंदूतून जाणारी. बघा कशी काढली लक्षात येते. 2 या बिंदूजवळ, कारण ओ ए हे डिस्टन्स आपल्याला 2 युनिट्स पाहिजे, त्यामुळे 2 युनिट्स घेतलं, तिथं ए नाव लिहिलेलं आहे आपण, आणि मग ए जवळ परपॅन्डिक्युलर काढला. आता ए बी हे डिस्टन्स किती आहे, 1 युनिट आहे. त्यामुळे आता आपण 1 युनिट अंतर घेऊया. 1 युनिट म्हणजे कुठलं अंतर बघा, 0 to 1 किंवा 1 to 2 हे जे अंतर आहे याला आपण म्हणतो 1 युनिट डिस्टन्स, एक एकक अंतर. हे अंतर आपण घेणार आहोत आणि ए पासून taking center as a and distance radius as a 1 unit and make an arc. एक कंस करूया आपण, एक छोटासा कंस केला, एक आर्क केला. आता तो जो बिंदू आहे तो आहे आपला पॉइंट बी. देन वी जॉईन पॉइंट ओ अँड पॉइंट बी. ओ आणि बी आपण जोडून घेऊया. ओ आणि बी जोडला. आता बघा, जर ओ ए 2 युनिट आहे, ए बी जर 1 युनिट आहे, देन ओ बी इज स्क्वेअर रूट ऑफ 5. देन अगेन यू कॅन ड्रॉ अन आर्क ऑफ रेडियस स्क्वेअर रूट ऑफ 5. आता आपण काय करायचं आहे, परत वर्गमुळात 5 हे अंतर कंपासमध्ये घेऊन एक कंस करायचा आहे. टेकिंग सेंटर ॲज अ ओ. ओ या बिंदूजवळ कंपास ठेवा अँड डिस्टन्स रेडियस किती घ्यायची आहे, वर्गमुळात 5 म्हणजेच ओ बी एवढं अंतर घेऊन काय करायचं आपल्याला, एक आर्क काढायचा आहे. इंटरसेक्टिंग द लाईन, त्या रेषेला छेदणारा कंस काढायचा आहे. बघा इथं छेदतोय तो जो बिंदू आहे, इथं जिथं छेदतोय तो बिंदू आहे आपला स्क्वेअर रूट ऑफ 5. स्क्वेअर रूट ऑफ 5. Our next question is question number 3. Show the number square root of 7 on number line. आपला पुढचा प्रश्न आहे, वर्गमुळात 7 हा बिंदू संख्या रेषेवर दाखवा. आता त्यासाठी सुद्धा परत आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, एक राईट अँगल ट्रायंगल. त्याचं सोल्युशन लिहिण्यासाठी फर्स्ट वी ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल. रफ फिगर कच्च्या कृतीच परत काढायची आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगलची. त्या ट्रायंगलला नाव लिहूया आपण. राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण एक काढला, ओ ए बी. इफ वी टेक लेंथ ऑफ ओ ए इज स्क्वेअर रूट ऑफ 3 अँड लेंथ ऑफ ए बी इज 2 युनिट्स. ओ एची लांबी वर्गमुळात 3 युनिट आणि ए बीची लांबी 2 युनिट जर घेतली तर बघूया आपण ओ बीची लांबी किती मिळते ती. परत मागाच्या सारखंच आपण सोडवणार आहोत. इन ट्रायंगल ओ ए बी, अँगल ओ इज इक्वल टू अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री अँड देअरफॉर बाय युजिंग पायथागोरस थेरम आपल्याला माहिती आहे पायथागोरस थेरम काय. वी नो पायथागोरस थेरम, hypotenuse square is equal to first side square plus second side square. Here hypotenuse is OB, therefore OB square is equal to OA square plus AB square. Length of OA is square root of 3
therefore square root of 3 square plus length of AB is 2 square is equal to, with this square root of 3 square is only 3 square and square root get cancelled, plus 2 square is 4, therefore is equal to 3 plus 4 is 7. OB square is equal to 7, therefore OB is equal to square root of 7. बघा, म्हणजे ओबीची लांबी मिळणार आहे आपल्याला वर्गमुळात 7. कधी वर्गमुळात 7 मिळेल? जर ओएची लांबी वर्गमुळात 3, एबीची लांबी 2 घेतली तर आपोआपच ओबीची लांबी मिळणार आहे आपल्याला वर्गमुळात 7. आता मग आपल्याला जर वर्गमुळात 7 हा बिंदू स्थापन करायचा आहे संख्या रेषेवर, तर त्यासाठी आधी आपल्याला वर्गमुळात 3 ओए हे डिस्टन्स घ्यायला पाहिजे आणि एबी हे डिस्टन्स घ्यायला पाहिजे 2. आता त्यासाठी आपण आकृती कशी काढायची आहे बघूया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, आपण एक रेषा काढणार आहोत. मगाच्या सारखीच सगळी कृती करणार आहे आपण. पहिल्यांदा एक नंबर लाईन काढणार, पहिल्यांदा एक रेषा काढणार आहोत. त्या रेषेवर इक्वल डिस्टन्सवर एकसारख्या समान अंतरावर काही खुणा करून घ्यायचे आहेत. त्यांचे आपण आता कोऑर्डिनेट्स लिहूया. 0 1 2 3 -1 -2. बघा, आता जर आपल्याला वर्गमुळात 3 ओए हे अंतर वर्गमुळात 3 घ्यायचं आहे. आता संख्या रेषेवर आपल्याला वर्गमुळात 3 हे अंतर लगेच काढतात, लगेच दिसते का? इथं नाही दिसत. त्यासाठी आपल्याला आधी वर्गमुळात 3 हा बिंदू स्थापन करायला पाहिजे. मग वर्गमुळात 3 हा स्थापन कसा करणार, तर त्यासाठी आपल्याला घ्यायला पाहिजे परत एक छोटासा, बघा इथं बघा आकृती कशी काढतोय. इथं आपल्याला विचार करायला पाहिजे परत एका काटकोन त्रिकोणाचा. त्यामध्ये जर आपण तळाची बाजू घेतली वर्गमुळात 2 आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं 1, तर आपल्याला मिळणार आहे हायपोटेनियस स्क्वेअर रूट ऑफ 3. परंतु तळाचा अंतर आता आपल्याला पाहिजे स्क्वेअर रूट ऑफ 2, बेस स्क्वेअर रूट ऑफ 2 पाहिजे पाया हा. मग हा वर्गमुळात 2 हा पाया लगेच काढता येणार नाही. त्यासाठी परत आपल्याला आणखीन एक आकृती काढायला लागणार आहे, ज्याची परपेंडिक्युलरच्या 2 बाजू आहेत, लंबच्या 2 बाजू आहेत, त्यांचा अंतर असायला पाहिजे 1 1. म्हणजे आणि मग कर्ण येईल वर्गमुळात 2. म्हणजे जर आपल्याला आता ओएची लांबी वर्गमुळात 3 घ्यायची आहे, तर डायरेक्ट आपण ओएची लांबी वर्गमुळात 3 नाही घेऊ शकणार. तर त्यासाठी आधी आपल्याला काढायला पाहिजे वर्गमुळात 2 हा बिंदू संख्या रेषेवर कुठे आहे दाखवायला पाहिजे. मग वर्गमुळात 3 हा बिंदू संख्या रेषेवर कुठे आहे ते दाखवायला पाहिजे. आणि मग आपल्याला पाहिजे असलेला बिंदू वर्गमुळात 7 हा बिंदू आपण संख्या रेषेवर दाखवू शकतोय. मग त्यासाठी आता आपण पहिल्यांदा ह्या स्क्वेअर रूट ऑफ 2 या आकृतीपासून सुरुवात करायची आहे. ही आकृती काढण्यासाठी काय करणार, तळाची बाजू 1 युनिट, परपेंडिक्युलर डिस्टन्स 1 युनिट. ही लंब 2 ज्या बाजू आहेत काटकोन करणाऱ्या, ह्या दोन्ही बाजूंची अंतर, दोन्ही बाजूंची लांबी किती घेणार आहे 1 1. तरच आपल्याला हायपोटेनियस मिळणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 2. मग त्यासाठी आपण परत सुरुवात करूया. 0 to 1 बेस, तळाची बाजू आपल्याला 0 to 1 पाहिजे. 0 to 1 युनिट. परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे 1 युनिट, त्यामुळे परत काटकोन सेट स्क्वेअरचा वापर करा आणि पॉइंट 1च्या ठिकाणी 1 या बिंदूजवळ आपण काय करणार आहोत, लंब रेषा. परपेंडिक्युलर सेगमेंट, परपेंडिक्युलर लाईन काढणार. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे हे सुद्धा 1 युनिट आहे. त्यामुळे परत कंपासमध्ये आपण 0 to 1 हे अंतर घ्यायचं आहे. 0 to 1 युनिट हे एक एकक अंतर घेऊन आपल्याला ह्या परपेंडिक्युलर सेगमेंटवर एक कंस काढायचा छोटासा. तो आता आपण पुन्हा जोडून घेणार आहोत.
हात जोडला की तो किती लांबीचा झाला, स्क्वेअर रूट ऑफ 2. आता आपल्याला हा स्क्वेअर रूट ऑफ 2 बिंदू संख्या रेषेवर दाखवायला पाहिजे कुठं आहे नेमका. तर त्यासाठी ओवर एक टोक ठेवा, कंपासचं एक टोक ठेवा आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 हे डिस्टन्स घ्या कंपासमध्ये आणि नंबर लाईनला संख्या रेषेला छेदणारा कंस काढा. बघा संख्या रेषेला इथे छेदतोय, हा बिंदू झाला आपला वर्गमुळात 2 स्क्वेअर रूट ऑफ 2. आता याच्यानंतर आपल्याला आकृती काढायला लागणार आहे ही स्क्वेअर रूट ऑफ 3 साठीची, ही दुसरी आकृती काढायला लागणार आहे वर्गमुळात 3 साठीची. कशी काढणार, त्यासाठी तळाची बाजू घेणार आहे वर्गमुळात 2, परपेंडिक्युलर डिस्टन्स घेणार आहे 1 युनिट. म्हणजे आपल्याला आता परपेंडिक्युलर लंब कुठं काढायचं आहे, वर्गमुळात 2 या बिंदू जवळ. परत आपण आता तिथं वर्गमुळात 2 या बिंदू जवळ एक परपेंडिक्युलर काढूया, एक लंब रेषा काढूया. आणि लंबांतर किती आहे, 1 युनिट. मग अशी काढलं तसंच 0 to 1 हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर घ्या वर्गमुळात 2 पासून आणि एक कंस करा. पुन्हा आपण तो बिंदू आणि आपला ओरिजिन 0 हा बिंदू जोडून घेऊया. आता हे अंतर किती झालं, वर्गमुळात 3. परत वर्गमुळात 3 हा बिंदू संख्या रेषेवर दाखवण्यासाठी पुन्हा सगळी मगाच्या सारखीच कृती करायची. 0 वर कंपास ठेवा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ 3 ॲज अ रेडियस. वर्गमुळात 3 पर्यंतचं अंतर कंपासमध्ये घ्यायचं आणि संख्या रेषेला छेदणारा कंस काढायचा. बघा संख्या रेषेला छेदणारा कंस काढला, ते अंतर झालं आपलं वर्गमुळात 3. आणि मग आता आपण आपल्या प्रत्यक्षात वर्गमुळात 7 हा बिंदू कसा काढायचा आहे त्याचा आपण विचार करतोय. तर आपल्याला तळाची बाजू पाहिजे आहे वर्गमुळात 3, म्हणजे वर्गमुळात 3 या बिंदू जिथं आहे त्याला आपण नाव लिहिणार आहोत पॉइंट ए आणि ए या बिंदू जवळ लंब टाकणार आहे, लंब रेषा काढणार आहोत. वर्गमुळात 3 जो बिंदू आहे तिथं आपण त्या बिंदूला नाव आलं ए आणि ए बिंदू जवळ आपण काढणार आहोत लंब रेषा. आता परत बघा ती आकृती आपली मूळची कशी होती, वर्गमुळात 7 बिंदूसाठी काय पाहिजे होतं आपल्याला, तळाची बाजू वर्गमुळात 3 आणि लंब अंतर किती पाहिजे, 2 युनिट्स. त्यामुळं कंपासमध्ये आपण 0 to 2 युनिट्स हे अंतर घेणार आहोत. 0 to 2 पर्यंतचं अंतर घेणार, 2 एकक अंतर घेणार आहोत. बघा 0 to 2 पर्यंत 0 पासून 2 पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे आणि ह्या वर्गमुळात 3 या बिंदूपासून एक कंस करायचा. आता तो कंस जिथं छेदतोय तो बिंदू झाला आपला बी. आणि जर आता आपण ओ आणि बी जोडला तर ते अंतर आपल्याला मिळणार आहे वर्गमुळात 7. तर तळाची बाजू वर्गमुळात 3, परपेंडिक्युलर डिस्टन्स 2 युनिट्स 2 एकक असेल तर आपोआपच ओबीची लांबी येणार आहे वर्गमुळात 7. आता हा बिंदू आपल्याला दाखवायचा आहे संख्या रेषेवर, तर त्यासाठी काय करायला पाहिजे, मगाच्या सारखं ओवर कंपास ठेवणार आहे आणि रेडियस म्हणजे अंतर ह्या कंपासमध्ये किती घ्यायचं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 7 म्हणजेच ओबी एवढं अंतर घेऊन काय करायचं आहे आपल्याला, बी पासून कंस काढायचा आहे. बघा कुठे छेदतोय, 2 आणि 3च्या मध्ये इथे कुठेतरी छेदेल. तो बिंदू झाला आपल्याला पाहिजे असलेला बिंदू वर्गमुळात 7. वर्गमुळात 7 म्हणजे लक्षात येते का बघा, वर्गमुळात 7 हा बिंदू संख्या रेषेवर जर दाखवायचा झाला तर त्यासाठी
आपण पहिल्यांदा वर्गमुळात 2 हा बिंदू संख्या रेषेवर दाखवणार आहोत, मग वर्गमुळात 3 हा बिंदू संख्या रेषेवर दाखवणार आणि मग आपल्याला पाहिजे असलेला बिंदू वर्गमुळात 7 हा बिंदू आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. या पद्धतीने या आकृतीचं प्रॅक्टिस व्यवस्थित करा.